सदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 55 बघतोय आपण. काल अमृतचंद्राच्या यांची टीका झाली होती जयसेनाचार्यांची. जयसेनाचार्यांचा नंबर पुढे आहे ना 60 नंबरची गाथा आहे. नाही 61 आहे, 60 झाले होते. अथ पूर्वसूत्रे जीवस्य उत्पादवे स्वरूपं यद्भणितं तस्य नरनारकादिगती नामकर्म उदय कारणम इति कथयति. काय सांगतायत ठेवू का तो पुस्तक? जीवाचं नंतर पूर्वसूत्रामध्ये जीवाचं उत्पादवे स्वरूप जे सांगितलं, मागच्या कथेत काय सांगितलं होतं? सतचा नाश होत नाही किंवा होतो आणि असतचा उत्पाद होतो. हे जे स्वरूप सांगितलं मागच्या गाथेमध्ये जीवाचं, कुठल्या अपेक्षेने? पर्यायार्थिक नाही. आणि सतचा नाश होतो म्हणजे एका पर्यायाचा नाश होतो आणि दुसऱ्या पर्यायाचा उत्पाद होतो. मग त्या पर्यायाशी अभेद असणाऱ्या जीवाचाच नाश आणि उत्पाद होतो असं जे मागच्या गाथेमध्ये सांगितलं. तर उसका नरनारकादि गति नाम कर्म उदय कारण है यह कहते हैं. म्हणजे जे काय सतचा नाश आणि असतचा उत्पाद होतोय जीवाचा, त्याच्यामध्ये कारण कोण आहे? गती नामकर्माचा उदय. काय म्हणायचं? बहिरंग निमित्त कारण आहे. वास्तविक जीवाचे परिणामच तसे आहेत. त्यामुळे तिथं जीवाला नरनार किंवा मनुष्य देव असं रूप आहे असं म्हणलं जातं. मग काल काय सांगत होते की जेव्हा मनुष्य दिसतंय का बोर्ड? जेव्हा हा जीव मनुष्यगतीतून मेला आणि कुठं जातोय? एखाद्या समजा हत्तीच्या शरीरात जातोय काय, तर जात असताना इथं याला कुठलं नामकर्म होतं म्हणलं? मनुष्यगती नामकर्म असतं. आणि इथं कुठलं सुरू झालं? तिर्यंचगती नामकर्म असतं. मग या पर्यायाचा वेळ झाला, आयु पूर्ण संपली, त्याच्यानंतर पहिल्या समयापासून तिर्यंचगती नामकर्माचा उदय असतो. पण मला काय सांगायचं होतं की याच्याजवळ आयु आणि गती मनुष्याच्या संबंधी आहे, याच्याजवळ त्याची आयु आणि त्याची गती तिर्यंच्या संबंधी आहे. पण जेव्हा आता हा जीव इथं मेला, तर मेल्यानंतर समजा हा जीव 2 समयामध्ये जाऊन कुठंतरी जन्मणार असेल, इथं जाऊन दुसऱ्या समयात लगेच हत्ती रूपाने जन्मत होतो. म्हणजे आता जन्मल्यावर हत्ती दिसणार नाही आहे तुम्हाला शरीर तसं, पण हत्तीच्या नामकर्माचा आता तिथं उदय सुरू झालं, तिर्यंचगती नामकर्माचा. मग आता या पर्यायात संपला ना, तर याच्या पुढच्या समयामध्ये अजून ही विग्रहगतीचा काळ आहे. समजा विग्रहगती कशाला म्हणायचं? या शरीराला सोडलं अजून दुसरं शरीर प्राप्त करेपर्यंत मधला जो काही काळ आहे इंटरमिजिएट, त्याला म्हणायचं विग्रहगती. मग इथं या जीवाचा आकार कसा होता? मनुष्यासारखा. आणि इथं हा हत्तीच्या रूपामध्ये असणार आहे. समजून घ्या. हत्ती दिसेना, जाऊ दे. तर या शरीरातून बाहेर पडून हत्ती होणार आहे. तर तिथे काय सांगायचं होतं की या नामकर्माचा तर अभाव झाला, पण जीवाचे प्रदेश या मोल्डमध्ये होते ना, म्हणजे काय म्हणायचं, या शेपमध्ये होते. मग हे
शरीर तर सुटलंय पण अजून पुढचं शरीर मिळालं नाहीये, त्यामुळं सांगितलं या नामकर्माने तर रहित झाला, मनुष्यगती नामकर्माच्या उदयाचा अभाव झाला आणि हा जीव पुढच्या गतीमध्ये जन्मणार त्यावेळेस तिथं त्या शरीराचा आकार यायला पाहिजे, पण अजून शरीर मिळालं नाहीये त्यामुळे त्याचा तसा आकार नाहीये. मग नामकर्म तर पुढचं सुरू झालंय पण आकार पूर्व शरीराचा असतो. काय कळलं? पूर्व शरीराचा आकार असतो, शरीर नाही राहिलं पूर्वीचं, ह्याच्यातून असे शरीरातनं प्रदेश बाहेर पडलेत ना, त्यामुळं आकार असाच असतोय त्याचा जीवाचा, ह्याच्यापेक्षा किंचित कमी असं समजून घ्या. पण हत्तीचं नामकर्म आहे. कळलं का काय सांगायचंय? जीवाचा आकार आहे मनुष्याचा पण तिर्यंच गती नामकर्माचा उदय सुरू झालाय, त्यामुळं जोपर्यंत शरीरात जात नाही इथं जन्म होत नाही, काय म्हणायचं आता, विग्रहगतीचा काळ संपत नाही, आहारक होत नाही, तोपर्यंत सांगितलं हा याच शरीराच्या आकारामध्ये असतो. मग कुठलाही जीव कुठेही जाऊ दे सगळीकडे हेच फॉर्म्युला आहे. त्याला म्हणते तिर्यंच गत्यानुपूर्वी, तिर्यंच गतीमध्ये जन्मणार आहे म्हणून इथं दुसरं नामकर्म कुठलं सुरू झालं? तिर्यंच गत्यानुपूर्वी म्हणायचं, गतीच्या पूर्वीची अवस्था, ते शरीर धारण करण्याच्या पूर्वीची अवस्था. तर एवढ्या भागामध्ये जी विग्रह गती आहे तर तिथं तिर्यंच गत्यानुपूर्वी नामकर्माचा उदय आहे आणि इथं गेला की त्या शरीरामध्ये जन्मला. चांगलं काढतो, थांब, येतंय मला हत्ती काढायला. असंच असतं ना. बस. तर हा जीव मरून इथं जन्मला त्यावेळेस त्याला काय झालं? तिर्यंच गती नामकर्म सुरू झालं. काय कळलं? जेव्हा मनुष्याच्या शरीरात होता त्यावेळेस नामकर्म पण मनुष्यासंबंधी आणि आकार पण त्याच्या शरीराचा होता, कारण शरीरात आहे ना तो आत्ता. जेव्हा इथं मेला, या मृत्यूनंतर हा जीव विग्रहगतीमध्ये जातो त्यावेळेस तिथं त्याला तिर्यंच गत्यानुपूर्वी नामकर्माचा उदय सुरू झाला. पण शरीर तर पूर्व शरीरामध्ये होतं, त्या आकारामध्ये तो बद्ध होता ना, त्यामुळे शरीराचं आवरण निघून गेलं पण आकार बदलण्यासाठी पुढचं अजून काय त्याला मिळालं नाहीये मोल्ड. त्यामुळं सांगितलं की त्याच आकारामध्ये तो इथं आहे जोपर्यंत पुढच्या शरीरामध्ये प्रवेश करत नाही. जन्मल्या असा नसतो, काय हत्ती लगेच असं काय सोंडवीण आली असं नाहीये. तर फक्त तिथं सांगायचं भाव आहे की या शरीराचं प्राप्ती होईपर्यंत तो याच आकारामध्ये असतो आणि एकदा तिथं जाऊन जन्म झाला, पर्याप्ती पूर्ण झाल्या की मग तिथं जसा पण आकार असेल तसा मिळणार. अजून जसं गर्भात आल्यावर जीव खूप लहान आकारामध्ये असतो, मग हळूहळू त्याची वृद्धी होत जाते. मग तसंच इथं पण ज्या शरीरात जाईल त्याच्या मिनिमम केवढा आकार असतो तिथल्या शेपमध्ये तो राहणार आणि मग हा आकार नष्ट होतो मनुष्याचा. उलट लावा, हत्तीचा जीव मनुष्यात आलाय तर त्याचं कसं असणार? गर्भात आल्यावर हत्तीच्या शेपचा नसतो, विग्रहगतीमध्ये असतो तेव्हा हत्तीच्या शेपचा असतो आणि जेव्हा जन्म घेतो गर्भामध्ये त्यावेळेस तिथं मनुष्याच्या आकारामध्ये जन्म घेतो. म्हणून सांगितलं की नामकर्म आणि शरीराचा आकार, काय म्हणायचं, त्या जीवाचा आकार ह्याच्यामध्ये डिफरन्स दिसून येतो इथं विग्रहगतीच्या अपेक्षेने, पण त्याला काय बाधा येत नाही कारण तो तिर्यंचच आहे. तिर्यंच गती नामकर्माने उत्पन्न झालाय आणि तिर्यंच होऊनच जन्मणार आहे, त्याच शरीरामध्ये जाणार आहे, त्यामुळे त्याला तो आकार तिथं असू शकतो. म्हणून सांगितलं ना. मग आता इथं या शरीरातून मेल्यावर ह्याचे शरीराचं मध्ये जीव होता त्यामुळं तेवढ्या अपेक्षेने थोडंसं किंचित कमी घ्यायचा आकार. कुठल्या अपेक्षेने कमी करायचं? हे जे वरची लेअर आहे ना आपल्यात सगळ्यात वरची एपिथेलियल शेल्स म्हणतात, ही लेअर असते, ही डेड असते, त्यामुळं जस्ट टच झालं तर तुम्हाला कधी कधी कळत नाही कारण त्याच्यामध्ये आत्मप्रदेश नसतात. मग एवढी लेअर कमी करा, तेवढ्या आकाराने जीव कमी आहे. आणि दुसरं सांगितलं नाकाची आणि
कानाच्या पोकळीच्या अपेक्षेने सुद्धा तिथं जीवाचे प्रदेश नसतात. एवढंच आकार कमी आहे. जीव आता सुद्धा आपल्या शरीरात आहे तर केवढ्या आकाराचा आहे, एवढंच. एक कमी करायचे प्रदेश कुठल्या, वरच्या या पापुद्र्याचे आणि ह्या पोकळींचे एवढे प्रदेश कमी केले तर सगळ्या शरीरामध्ये सगळीकडे व्याप्त आहेत जीवाचे प्रदेश. मग एवढा कमी आकार या विग्रहगतीमध्ये असतो. मग असंच लावायचं जेव्हा मुक्त होतो तेव्हा, जेव्हा सगळ्या कर्मांनी रहित होतो हा जीव, इथं मनुष्यगतीतून सिद्ध लोकात जाणार आहे. त्यावेळी सांगितलं एवढ्याच अपेक्षेने जीवाचे प्रदेश शरीरापेक्षा किंचित ऊन म्हणतो ना आपण. सिद्धालयामध्ये कुठल्या आकारामध्ये आहेत सिद्ध भगवान, ज्या शरीरात होते पूर्व शरीराच्या किंचित न्यून प्रमाण आत्ता सिद्धालयामध्ये विराजमान आहेत. का असं म्हणायचं, कारण प्रत्येक सिद्धांचा आकार वेगळा वेगळा आहे. किती आहेत मॅक्झिमम आणि मिनिमम, सिद्धांचा आकार केवढा आहे, केवढा आहे हो स्नेहा? त्यांच्या मूळ शरीरापेक्षा मला डायमेन्शन सांगा की सिद्ध लोक आता आहेत ना सिद्धालयामध्ये, तिथं किती रेंज मधले जीव आहेत सिद्ध जीव? आदिनाथ भगवान 5000 धनुष्याच्या उंचीचा आकाराचा आहे. थोडा 5000 नाही हो, 500 कुठं नेता येतात 500. तुम्ही घरात बसलाय होय, मला काका सांगायला तुम्ही चौक्यात गेलाय म्हणून. जायचे ना आता आवरून ना. हा, तर त्यांच्यापेक्षा सुद्धा जास्त उंचीवाले कोण होत? बाहुबली होतो. हा, बाहुबली भगवान किती, 525 धनुष्य. आणि मिनिमम कोण होत? महावीर भगवान. किती हात? 7 हात. 7 आहे का? 7 आहे का 3.5 हात आहे काहीतरी असं सांगितलेलं. 7 हात आहे. 7 हात. 7 हात पार्श्वनाथ भगवानांची होती उंची. महावीरांची 3.5 हात. नाही बरोबर, सगळ्यात छोटे 3.5 हातचे सिद्ध आहेत ना. हा, बर ठीक आहे, बघून घ्या, जाऊन बघून या पाहिजे तर जायचं असलं तर एकदा. म्हणजे एवढ्या कमी उंचीवाले पण सिद्ध आहेत. आणि इतक्या 525 धनुष्य म्हणजे किती उंच झाले? तुमची एक 25 मजली बिल्डिंग असेल ना, तर एवढ्या उंचीवरचे पण, इतक्या उंच पण सिद्ध भगवान आहेत. पण त्यांच्या पूर्व शरीरामध्ये जेवढ्या आकारात होते त्यापेक्षा किंचित कमी प्रमाण इथं आहेत, एवढं समजण्यासाठी सांगितलं. म्हणजे तिथं काय बाधा नाही, कुठलेही सिद्ध कुठल्याही आकारामध्ये मोक्षाला, तिथं मोक्षामध्ये राहू शकतात. इथं पण कुठल्याही शरीरात असेल तरी सुद्धा मोक्ष होऊ शकतो. ठेंगणा आहे, उंच आहे, बारीक आहे, जाड आहे असल्याला मोक्ष होत नाही असं काही बाधा नाही. ज्यांनी शुद्ध आत्म्याला विषय करून जाणलं, अनुभूती घेतली, त्याला कुठल्याही दशेमध्ये त्याला माहीतच नाही ना शरीर काय आहे. बहिरंगामध्ये शरीराची भावभासनाच नाही आहे. शरीरापासून भिन्न आहे ह्याची जाणीव अशी तीव्र झाली आहे की त्याच्यामध्येच अनुभूती, स्थिरता, दृढता आणि त्याच्या निमित्तात त्या शरीराचा अभाव सुद्धा सहज होऊन जातो. तर काय घेतलं होतं इथं की गाथा म्हणून एकदा आपण. पण तिथं वेगवेगळे आसनात पण आहेत ना, असणार म्हणजे पद्मासन, खडगासन, म्हणजे ज्या अवस्थेत मोक्षाला गेले तीच अवस्था. पद्मासन आणि खडगासन दोनच आसन आहेत. तेच की, म्हणजे ज्या अवस्थेत मोक्षाला गेले तीच अवस्था तिथं कायम. बरोबर आहे. आता ही अवस्था स्टँडर्ड आहे तीच असणार हो. आता कुठल्या मुलींना म्हणलं ना उपसर्ग झाला, त्यांना नेऊन टाकलं त्या समुद्रामध्ये, मग टाकताना काय असं शेपमध्ये बसलेत का? ते कसेही असणार ना, वाकडं तिकडं पडलेलं शरीर असणार, किंवा आता त्या सिंहाकडून, वाघिणीकडून, त्या कोल्ह्यांकडून खाल्लेलं शरीर आहे, ते पण भुसकसही अस्ताव्यस्त पडलेलं असणार आहे. मग काय तशा अवस्थेमध्ये नसतात ते. मग जेव्हा अरिहंत दशा प्रगट होती त्यावेळेस सर्व अंग पूर्ण असतात. असं नाही की पाय खाल्लंय अर्ध नाही आहे, किंवा कुठं काय रोग झालाय वगैरे शरीरामध्ये, अशा रूपामध्ये व्यंग वगैरे अशा रूपातले कधीही अरिहंत नसतात. मग त्यांचं सगळं संपूर्ण शरीर समचतुस्र संस्थान रूपच असतं आणि सुंदर असतं. कुठल्याही रूपाने तिथं बाधा नसते रूपाला. आणि मग तशा अवस्थेमध्ये ते सिद्धशिलेवर अरिहंत दशेमध्ये केवली रूपामध्ये विहार करतात, उपदेश देतात.
आणि मग तिथून जेव्हा मोक्षाला जाणार त्यावेळेस ते ज्या पोझिशनमध्ये बसलेले असणार आहेत ध्यानाला त्या पोझिशनमध्ये ते सिद्धावस्थेमध्ये दिसतात. आणि जे कोणी मुनी हे उपसर्ग झालेले असतात तर त्यांची शरीराची कशीही असू दे अवस्था, म्हणजे कोणी झोपलेल्या अवस्थेमध्ये दिसते आणि तिथून त्यांना मोक्ष झालं तर सिद्ध झोपलेले नाही आहे तिथं, तर त्यांची दशा नियमाने एकतर पद्मासनात असणार किंवा खड्गासनात असणार. मग त्यामुळे सांगतात ना नेहमी झोपाळू मुनी काय सांगतात, एक मुनी होते आणि ते फक्त चर्येला जायचे गावात आणि परत यायचे जंगलामध्ये बसून आपली साधना करणार आणि झोपलेले असणार. मग सगळे येणारे जाणारे श्रावक वगैरे काय म्हणणार त्यांना, झोपाळू मुनी. आज आहाराला गेले, जाऊन आले की ते दिवसभर असे झोपलेले असायचे, दुसऱ्या दिवशी आहारालाच उठायचे. किती छान दिने. जाऊ दे, हे छान म्हणून तर दीक्षा घ्या. झोपायला मिळते तुम्हाला, झोपायची इच्छा नाही. कोण मुली असतील देशना देतील नाही देतील. आता मुक केवली पण कितीतरी झाले. कोणाला विकल्प आला बाहेरच्यांना, कोणाला समजवायचंय त्यांना मार्ग दाखवायचे, ते विकल्पाच्या भूमिकेत देशना देतात. पण सगळेच मुनी काय असं आपल्याला मिळतंय तसं भाग्यवान सगळ्यांनाच मिळत नसतात. मुनी जे कोणी भावलिंगी संत आहेत ते पण सतत आपल्यामध्ये राहण्यामध्ये त्यांना मस्त असतात. ते असं कोणाला सांगायच्या पण फंद्यात पडत नाहीत. म्हणजे तिथं विकल्पच नको, कोणी ऐकतंय नाही, ऐकत येतंय नाही येत विचारायलाच नको. मग त्यांना शिकता का, काय ध्यान करता का, सगळ्यापासून निर्विकल्प आपली साधना करतात ते. आम्ही एक बसलोय तुमच्या नादी लागून, येत नाही तुम्ही, शिकत नाही म्हणून. काय सांगत होते मी? अस्मिता ताई, ते द्वादशांग पाठी वगैरे असतात ते त्याच भावात मोक्षाला जातात असं काही नियम नाहीये का? नाही, इथून ते सांगितलं ना देवलोकामध्ये जातात, तिथून येऊन एक भवावतारी असू शकतात. पण एवढं ज्ञान असतं तर म्हणजे त्या मोक्षात कसं काय जाऊ शकत नाही? म्हणजे असं त्याच काही भावात नियम नाहीये त्याच भावात मोक्षाला जायला पाहिजे. असेल त्यांचं काय अजून राहिलेले कर्म तर त्यानुसार परिभ्रमण होऊ शकतं, पण जाणार नियमाने मोक्षाला. ज्ञानाचा कर्माचा काही संबंध नाही का? ज्ञान प्राप्त झाल्यावर कर्मांची निर्जरा होईल की, निर्जरा होईल, उदीर्णा होईल, पण काय असं एकाच भावात झटकन संपायला पाहिजे तसं नाही आहे. सम्यक दर्शनाची शक्ती आहे ॲक्च्युली कर्मांचा नाश करण्याची, पण ते सुद्धा समर्थ नाही आहे की तुमचे सगळे कर्म एकाच भावात निघून जातील. सम्यक दर्शन झाल्यावर सुद्धा 10 भाव फिरलेले आहेत ना जीव, आपण आता बघतो पुराणामध्ये वगैरे उदाहरण. त्यामुळं असं काय नाही आहे श्रद्धा आणि ज्ञानावरून ते काय सगळे कर्म एकाच वेळी निघून जातात असं नाही. त्यांची शेवटी स्थिरता, दृढता, त्यांची साधना ह्याच्यावर अवलंबून आहे. संक्रमण होऊन, उदीर्णा होऊन कर्मांची निर्जरा होऊ शकते, पण नियमाने त्याच भावात जातात असं काही नियम नाही. कोणी श्रेणी आरूढ होतील, कोणी उपशम श्रेणी चढतील, तर पुन्हा हे एक महत्त्वाचं कारण सांगितलं त्यामध्ये तुम्हाला समजण्यासाठी. श्रेणी आरूढ होणारा प्रत्येक जीव द्वादशांगाचा पाठी असतो. मग तो उपशम श्रेणीवाला असेल किंवा क्षपक श्रेणीवाला असेल. मग उपशम श्रेणीवाला जीव त्याच भावात मोक्षाला जातो असं नेसेसरी नाही, कारण सांगितलं ना त्यांनी किती 3 का 4 वेळा उपशम श्रेणी मांडू शकतो तो जीव. त्या भावात मांडेल किंवा परत नंतर 3-4 भावात मोक्षाला जाऊ शकेल असं काहीतरी वर्णन आहे. तरी अजून तुम्ही कर्णानिवाद नीट बघून घ्या. म्हणजे त्याचं भावभावामध्ये गमन होऊ शकतं एवढं एक त्यासाठी सांगितलं. किती भावात जातो वगैरे ते काय नियम म्हणजे बघावं लागेल शास्त्रामध्ये किती आहे असं. काय सांगत होते मी? पूर्व शरीर काहीतरी सांगत काय काय गत्यानुपूर्वी नामकर्म झालं की ते. बरं ठीक आहे, हे गाथा वाचू आपण. निरय तिर्य म्हणुआ देवाईली नाम संजुदा पयडी कुवंती सदोणासम असदो भावस उपादम. नेरय्य तिर्य म्हणुआ देवा, नारकी तिर्यंच मनुष्य देव इदी अशा प्रकारे नाम पयडी संयुक्ता, नामकर्माच्या प्रकृतीने संयुक्त
जीव सदो नासम कुवंती, सतचा नाश करतो. असदो भावस्स उत्पादन कुवंती, असद भावाचा उत्पाद करतो. म्हणजे करतो कोण करतो, तर ती प्रकृती करते असं सांगायचं त्यांना. ॲक्च्युली प्रकृतीचंच कार्य करते, कर्म जीवाचं करत नाही आहे, जीव कर्माचं करत नाही आहे. पण म्हणलं जातं आहे काही निमित्त रूपाने, कर्म प्रकृती जीवाचा नाश करते आणि उत्पाद करते. पण असं कधी करणार नाही. केलं तर त्या कर्माच्या सगळं अधीन होऊन जाईल. आपलं जीवन, आपलं विश्व, आपलं सुखदुःख सगळं कर्माच्या अधीन होऊन जाईल. असं मानणारे आहेत ना अनेक मतवादी, की कर्मच करता आहे, जीव निष्क्रिय आहे. सांख्यमती आहेत ते पण असं म्हणतात की प्रकृती सगळं करते आणि जीव आहे तो भोगता आहे, फक्त करता नाही आहे. जीव अकर्ता आहे आणि प्रकृती म्हणजे कर्म करता आहेत. मग सगळं कार्य जे काय संसार परिभ्रमण आहे, मुक्ती आहे, सगळं कर्म करतं, जीव करणारा नाही आहे असं ते सर्वथा मानतात. म्हणून तिथं चुकलं. मग आपण पण मानतोय, पण निमित्त रूपाने कर्माकडे देतोय आपण. पण जीव तर जीवाचं कार्य जीव करतोय, कर्माचं कार्य कर्म करतायत. मग याच्यासाठी मला चार्ट दाखवायचा होता. जे काल म्हणले होते बघितलं का न्यायदीपिकेतला चार्ट? आता तुम्हाला दाखवणं माझ्यासाठी कसं शक्य आहे. चार्टचं पुस्तक असेल सगळ्यांकडं तर त्याच्यामध्ये 46 नंबरचं पान आहे. आता तुम्हाला दिसेल कसं मला माहीत नाही. दिसतंय म्हणा. वरचं दिसतंय, आता खाली एक वेगळं आणि वर एक वेगळं दिसायचं. तुमच्याकडे असलेल्यांनी पुस्तक घेऊन बसा म्हणजे तुम्हाला दिसेल. मला दाखवणं शक्य नाही सगळ्यांना. न्यायदीपिकेमध्ये किती आहे पान? 168 पानावर आहे. तुमच्याकडे असेल तर घेऊन बसा. मला हे उंच धरता येणार नाही, त्यामुळं तुमच्याजवळ पुस्तक असेल तर तुम्ही बघा. त्याच्यामध्ये काय सांगितलं, ह्याच्यामध्ये 4 गतीचं वर्णन सांगायला लागलेत ना महाराजजींनी. हे चार्ट नियमसारच्या 77 ते 81 गाथेच्या आधाराने केला होता. म्हणजे खूप चांगलं वर्णन आलं आहे त्याच्यामध्ये, त्यामुळं ते दाखवायचा भाव होता मला. दिसतंय का सगळ्यांना? होय दिसतंय. कुठलं हे नाही बघायचं, हे बघायचं खालचं. हे दिसणार नाही आहे तुम्हाला, मला नाही एवढं उंच धरता येणार. हां, गती मार्गणीचा चार्ट आहे ना तो बघा. हां, पूर्ण दिसतंय, हां निम्म दिसतंय ना. निम्म नाही दाखवू शकत मी तुम्हाला. तर याच्यात काय सांगितलंय, आम्हाला काल चार्ट घेतल्यासारखं निश्चयदृष्टी, द्रव्यदृष्टी. दुपारी 4 वाजता मग शास्त्र घ्यायला लागलेत रोज 3:45ला या. तर निश्चयदृष्टी म्हणजेच द्रव्यदृष्टी सांगितलं आणि व्यवहारदृष्टी म्हणजे पर्यायदृष्टी सांगितलं. तर काय सांगितलं, निश्चयदृष्टी काय कथन करते, द्रव्याचं शाश्वत ध्रुव स्वरूप सांगते, अविनाशी स्वरूप आहे हे दाखवते ती द्रव्यदृष्टी. आणि हे ॲरो असं का डोळा असा का तिरका घेतलाय, तर या दृष्टीने या वस्तूकडं पाहतोय आपण हे दाखवण्यासाठी. असं नाही आहे की या दृष्टीने याला पाहतोय अवस्थेला, असं नाही. तर ही दृष्टी द्रव्याची ही अवस्था दाखवती आहे, म्हणजे हे रूप दाखवते, आणि ही दृष्टी द्रव्याची ही अवस्था दाखवती आहे. त्यामुळं असं तिरकं करून दाखवले त्या द्रव्याकडं पाहण्यासाठी. आणि मग काय दिसतं त्याच्याद्वारे हे सांगतायत. निश्चयदृष्टी आणि द्रव्यदृष्टी एकाच अर्थी आहे. निश्चय म्हणजे काय सांगितलं, निशेष रूपाने चिनोती म्हणजे गोळा करणं ज्याच्यातून निघून गेलेला आहे, किंवा निघून गेलेला आहे गोळा करणं ज्याच्यातून, अशी ती निश्चयदृष्टी म्हणजे जसं आहे तसं स्वरूप दाखवते. त्याला म्हटलं निश्चयदृष्टी किंवा द्रव्यदृष्टी. आणि पर्यायदृष्टी असते ती अवस्था असते, क्षणिक असते, पर्याय असते. मग त्यामध्ये काय घेतलं, पहिल्यांदा नरकगतीचा जीव घेतला. नरकगती पर्याय संसार अवस्था. व्यवहार दृष्टीने हा जीव नरकगती पर्यायामध्ये आहे, संसार अवस्थेमध्ये आहे. आणि हाच जीव निश्चय दृष्टीने कसा आहे, जीवत्व अनादि अनंत शुद्ध मोक्ष पर्याय रहित, देवगती रहित, मनुष्य गती रहित, तिर्यंच गती रहित, नरक गती रहित आहे.
बापरे लय जड आहे धरणं अवघड आहे. स्मिता ते पान नंबर किती आहे? चार्टचं का 46 पान आहे. दाखवू शकते का? काय म्हणते त्याला? स्क्रीन शेअर करायला येतं का तुला? कर, सगळ्यांना दिसेल. हे लय जड आहे, हातात धरायला येईना. हा करते. 168 म्हणला ना. तर याच्यामध्ये काय सांगितलंय? पहिल्यांदा नरक गतीमध्ये होता तो जीव, तर तो नारकी दिसते का श्रमिशा? तर हा सांगितलं नरक गतीतला जीव होता तो पर्याय अवस्था त्याची नरक रूपाने होती, पण त्याच्यामध्ये जीव आहे तो त्या शरीर रूप नाही झाला, त्या गतिरूप नाही झाला. तर कसा आहे? या गतीच्या अतीत आहे, ध्रुव शुद्ध काय शाश्वत अविनाशी स्वरूप आहे असं वाचायचं. आम्हाने काल कसं वाचायचं हे पण शिकवलं. निश्चय दृष्टीने जीव हे वाचलं, जीवत्व अनादि अनंत ह्या सगळ्या गतीने रहित ध्रुव शाश्वत अविनाशी आहे असं प्रत्येक वेळी त्या हे व्ह्यू दाखवायचं आहे आपल्याला द्रव्याचं. त्यामुळे हे जे काही डिस्क्रिप्शन दिलं आहे ह्याच्याबरोबर हे वाचून लावायचं की त्या पर्यायामध्ये जीव असा त्या पर्यायाने सुद्धा अस्पर्शी आहे. मग हा नरकगतीतला जीव आहे तो मरून तिर्यंच झाला. तिर्यंच्यामध्ये कुठल्या पशुपक्षी रूपाने जन्मला. तर इकडं व्यवहारदृष्टी काय सांगते? तिर्यंच गती पर्याय संसार अवस्था क्षणिक पर्याय गती मार्गणा आहे. म्हणजे हा जीव तिर्यंच रूपाने दिसतोय व्यवहारामध्ये बहिरंगामध्ये शरीराच्या अपेक्षेने, पण त्याच्यामध्ये सुद्धा निश्चय दृष्टीने कसा आहे तो? जीवत्व अनादि अनंत शुद्ध मोक्ष पर्याय रहित देवगती रहित तिर्यंच गती रहित नरक गती रहित शाश्वत ध्रुव अविनाशी आहे. मनुष्यगतीवर आहे आमच्याकडं ह्याच्यात का मनुष्यगती रहित? हा तुम्हीच करू शकता फक्त ते सेटिंग प्रमाणे, आम्ही नाही करू शकत स्क्रीन शेअर. बरं राहू देत, मला नाही येणार आता करायला ते. हा ठीक आहे असं. तर हे सांगितलं की असं मनुष्यगती काय सांगितलं? नरकगतीतून मेला आणि तिर्यंच गतीमध्ये जन्मला. तर त्याची अवस्था तिर्यंच रूप आहे भलेही बहिरंगात, तरी सुद्धा ही जसा द्रव्यदृष्टीने नरकामध्ये होता तसाच तिर्यंच्यामध्ये सुद्धा आहे. दोन्हीमध्ये काही फरक नाही. म्हणून सांगितलं बहिरंगात कुठलीही अवस्था असू दे जीवाची, कुठली ही नारकी असू दे किंवा तिर्यंची अवस्था असू दे, दोन्हीमध्ये सुद्धा जीव रूपाने तो कायम आहे. पुढं काय झालं? हा तिर्यंच मरून मनुष्य रूपाने जन्मला. मग मनुष्य पर्यायामध्ये मनुष्य असताना सांगितलं काय? त्याची बहिरंग व्यवहार दृष्टीने कसा आहे? दिसतंय का आता? हो दिसते. मला ते सेट करत बसावं लागेल, फोटो काढून वगैरे टाकायला लागेल. बरं जाऊ देत. तर सांगितलं की नरकगतीतला जीव मरून तिर्यंच झाला, तिर्यंच मरून मनुष्यगतीमध्ये गेला. आता बहिरंग अवस्था आहे ती क्षणिक होती, अवस्था पर्याय क्षणिक गती मार्गणा आहे. मग ही मनुष्यगतीची अवस्था उत्पन्न झाली. तिर्यंच गतीची अवस्था होती ती सतचा नाश झाला आणि असत असणाऱ्या मनुष्यगती रूपाचा उत्पाद झाला. पण त्यामध्ये सुद्धा सांगितलं काय? निश्चय दृष्टीने जीव कसा आहे? वाचा. जीवत्व तर करेक्ट. म्हणजे हे वाचल्यावर सांगितलं की हे पॉईंट दाखवायचं ना तुम्हाला की निश्चय दृष्टीने जीव कसा आहे? ध्रुव शुद्ध अविनाशी आहे. कुठल्याही पर्यायात गेला तरी पर्याय रूप होत नाही. ती पर्याय म्हणजे जीवाचं स्वरूप नाही. आता मनुष्य होता तो मरून देवगतीमध्ये गेला. देवगतीमध्ये पर्याय दृष्टीने काय सांगितलं? व्यवहाराने जीव कसा आहे? देवगती पर्याय संसार अवस्था क्षणिक पर्याय गतिमार्गणा आहे. म्हणजे तो जीव तिथं जीव रूपाने नाही दिसला तर
त्या शरीर रूपाने पाहिला गेला. कुठल्या अपेक्षेने? देवरूपाने. मग आता देवगतीतनं तोच जीव काय सांगितलं द्रव्यदृष्टीने कसा आहे? जीवत्व हां असा हा सेम असणार. वेगळं कसं असणार? कारण ध्रुव आहे ना ती अवस्था, ते काय म्हणायचं स्वरूप आहे जीवाचं. त्यामुळं कुठल्याही दशेमध्ये जावा तुम्ही ते सेम टू सेम असणार. भलेही तो मग गतीच्या अतीत जाऊ दे तरीसुद्धा स्वभाव जसाच्या तसा राहतो. म्हणूनच तर सगळीकडे हे लिहून दाखवलं महाराजांनी. असं नाही केलं आपल्याचं काही एकच काम करून काय करतो आपण असं सगळ्यामध्ये कॉमन एकच आहे असं म्हणून केलं असतं तर किती शॉर्टकट झालं असतं त्यांच्यासाठी. पण माहीत आहे तुम्ही कसं वाचणार ते कुठंतरी लिहिलेलं असेल ना जरी तर मनुष्याच्या समोर, त्या मनुष्यामध्येच वाचणार, बाकीच्या सगळ्यामध्ये धरणार नाही तशी अवस्था. म्हणून उलटा असं सगळ्या ठिकाणी लिहून दाखवलं आपल्याला की सगळीकडं बघा पर्यायाकडं, पण तिच्यामध्ये सगळीकडं काय सांगितलं? जीव कसा आहे? स्वभावाने समान आहे, जसाच्या तसा आहे. आता हाच जीव सांगितलं देवगतीतून मेला, मनुष्य झाला आणि सिद्ध अवस्थेला प्राप्त झाला. आता असं घ्या लावून. तर जेव्हा सिद्ध झाला त्यावेळेस काय सांगितलं? व्यवहार दृष्टीने वाचा, जोरात वाचा. मग इथं सांगितलं की ही आता हे जसं स्वभाव आहे ना तसं प्रगटलं इथं कुठं? पर्यायामध्ये. त्यामुळं जसं इकडं तुम्ही द्रव्यदृष्टीने स्वरूप सांगितलं आहे तसंच पर्याय दृष्टीने सुद्धा इकडं येणार. आता फक्त इथं कसं सांगितलं? मोक्ष पर्याय आहे आणि इकडं सांगणार त्यावेळेस ती पर्यायने दाखवणार स्वभाव दृष्टीने. मग इकडं जेव्हा व्यवहार दृष्टीने सांगितलं तर मोक्ष पर्याय साधी अनंत शुद्ध देवगतिरहित, मनुष्यगतिरहित, तिर्यंच गतिरहित, नरकगतिरहित क्षणिक पर्याय गतिमार्गणा आहे, अवस्था आहे. भलेही ती नष्ट होणारी आहे तरीसुद्धा सांगितलं की शुद्ध अवस्था आहे, ती शुद्ध पर्याय आहे आणि जसं स्वरूप आहे तसं प्रगटलेलं आहे पर्यायामध्ये. पण तिथंसुद्धा सांगितलं द्रव्यदृष्टीने जीव कसा आहे? जीवत्व अनादि अनंत शुद्ध म्हणजे जसा आहे तसा स्वभाव सगळ्या पर्यायांमध्ये अस्पर्शी तसाच्या तसा राहतो, तो पर्यायाच्या बरोबर बदलत नाही. मग याच्यामध्ये शेवटी खाली काय सांगितलं आहे? मग हे चार्ट शिकून काय फायदा आहे? तर सगळ्या चारी गतीत गेला तरीसुद्धा जीव आपला स्वभाव सोडत नाही. मग माझ्यासाठी उपादेय कोण आहे? द्रव्यदृष्टीने माझा शुद्ध कारण परमात्माच उपादेय आहे. आणि पर्याय दृष्टीने सांगितलं काय? जी परमात्मा दशा आहे किंवा म्हणा शुद्धोपयोगाची पर्याय आहे ती माझ्यासाठी प्रगट करण्यायोग्य उपादेय आहे. तर खालचं काय लिहिलं वाचा? वस्तू का सगळ्याचं सार काढून सांगितलं महाराजजींनी. काय सांगितलंय? वस्तू का अविनाशी अंश और क्षणिक अंश जानकर. म्हणजे काय म्हणायचं? जिथं दोन प्रकारच्या भाषा सांगतात ना, महाराजजींनी काय केलंय न्यायदीप हे समयसारमध्ये अध्यात्म भाषा आणि आगम भाषा दाखवली आहे. आगम भाषा कशाला म्हणायचं? कशाला म्हणायचं आगम भाषा? भारती काकी अर्चना का भाभी बोला. आगम भाषा कशाला म्हणायचं? अध्यात्म भाषा कशाला म्हणायचं? आपण सगळ्यांना शास्त्र छापून वाटलेत, सगळ्यांना वाचा म्हणून दिलेत. आपण किती वाचलेत? सगळेजण वाचणार. भाषा म्हणजे आत्म्याबद्दलचं सगळं सांग. आणि आगम भाषा म्हणजे काय? त्या दिवशी अम्मानी सांगितलं की नाही, तू होतीस, लिहिलं नाहीस? साद्रव्य सातत्व नाही, उगीच तुमच्या मनाचं सांगू नका. अम्मानी काय सांगितलं? साद्रव्य सातत्व. आगम भाषा काय सांगते? कोण आहे? आणि माझ्यासमोर बोला. वस्तूमध्ये काय काय आहे ते सगळं समजून. काय काय आहे हे निरीक्षण आहे. काय बरोबर आहे? निरीक्षण रूपाने सांगितलं, व्यवहारने आणि निश्चयने दोन्ही दाखवणार आणि वस्तू कशी आहे हे सांगणार. तर त्याला म्हणायचं आगम भाषा. वस्तूमध्ये काय काय आहे आणि
दोन्ही दृष्टीने वस्तू कशी आहे हे दाखवणार ती आगम भाषा, आणि त्याच्यातून मला प्रयोजनभूत काय आहे हे दाखवणार ते अध्यात्म भाषा. म्हणजे त्याला म्हणायचं परीक्षण पद्धती. आगम भाषा असते ती निरीक्षण पद्धती, सगळ्या रूपाने वस्तूला पाहणं निरीक्षण करणं, ह्याला म्हणायचं आगम भाषा. आणि त्याच्यातून मला काय प्रयोजनभूत आहे हे परीक्षण करून काढणं त्याला म्हणायचं अध्यात्म भाषा. मग ह्याच्यात सुद्धा या चार्टमध्ये सगळं शिकून काय फायदा आहे, तर चारी गतींचं स्वरूप समजलं, जीव व्यवहार दृष्टीने कसा आहे, निश्चय दृष्टीने कसा आहे हे दाखवलं समजवून. मग हे पाहिलं आपण, हे झालं निरीक्षण. आणि त्याच्यातून मला माझा ध्रुव अविनाशी आत्माच प्रयोजनभूत आहे, आश्रय करण्यायोग्य आहे हे कळलं. तर तिथं काय सांगितलं, अध्यात्म भाषेने आत्मा कळाला आपल्याला काय आहे. म्हणून सांगितलं वस्तू का अविनाशी अंश और क्षणिक अंश जानकर, म्हणजे आगम भाषा जाणून मेरा आत्मा अविनाशी ज्ञानानंदमय अनादि अनंत शुद्ध है ऐसा विचार किया. म्हणजे काय, अध्यात्म भाषा काढली त्याच्यातून. सगळ्या वस्तूच्या सगळ्या अंशांनी आपण निरीक्षण केलं, पण त्यातून माझा ध्रुव आत्मा माझ्यासाठी उपादेय आहे असा विचार करून जर त्या वस्तूला आपण जाणलं तर त्याच समयामध्ये सम्यक आनंदाची प्राप्ती होते, समाधान, समता, शांती प्राप्त होते आणि सर्व दुःख नष्ट होते. तुमच्या संसारामध्ये प्रत्येक प्रयत्न कशासाठी चालू आहे, दुःखाचा नाश करण्यासाठी, पण उपाय करतोय तो आपण चुकीचा करतोय. फळ आपल्याला सुख पाहिजे पण आपण उपाय करतोय तो दुःखाचा करतोय. म्हणून सांगितलं काय करा, निरीक्षण करा आणि परीक्षण करा की माझ्यासाठी सुखाची वस्तू माझ्याकडं आहे, माझ्यामध्ये आहे, मीच आहे. आणि मग हे जाणलं तर सांगितलं खाली की तो जीव समाधानाला प्राप्त होतो, समतेला प्राप्त होतो आणि शांतीची प्राप्ती होते. कसं काय शांती मिळते सांगा, मी आत्मा आहे जाणल्यावर. मी आत्मा आहे एवढं जाणल्यावर समता, समाधान, शांती कशी येते. आता मी जाणलं की सगळ्या शास्त्रातून आत्मा काय आहे काय नाही, तरी पण अशांती संपत नाही आहे. मग काय इथं सांगितलं, असं समाधान आहे, शांती आहे, कुठं दिसतंय तसं. ज्ञानी पण किती क्रोधी होतोय, कशाही होतोय, अशांत होतोय, दिसतंय की आपल्याला. मग का असं सांगितलं आचार्यांनी, हे महाराजींनी, ज्याला आपलं स्वरूप समजलं तो समाधानाला, शांतीला, समतेला आणि सुखाला प्राप्त होतो. तर हे सांगायचं आहे की श्रद्धेच्या अपेक्षेने, की त्याला बहिरंगात भलेही तो संसार करतोय, सगळ्या विभावांमध्ये दिसतोय, तरीसुद्धा त्याच्यापासून मी अस्पर्शी आहे ह्याचं वेदन सतत चालू आहे त्याला. जसं म्हणलं काय, राम रडतोय त्या सीतेसाठी, जाऊन त्या झाडाला रडत विचारतोय कुठे आहे माझी सीता, पक्ष्यांना विचारतोय, तिथं जंगलात सगळीकडे ओरडारडी करतोय. क्षायिक सम्यक दर्शन नष्ट झालं काम. मग सम्यक्त्वाला बाधा नाही आहे, बहिरंगात भलेही अशांती दिसून आली तरीसुद्धा. मग आत्ता श्रेणिक नरकामध्ये आहे तर काय चाललंय तिथं, शांत आहे का अशांत आहे. बहिरंगात दिसतंय माराकाठी करतोय वगैरे, पण तरीसुद्धा श्रद्धा कशी आहे, क्षायिक सम्यक दर्शन असल्यामुळं निर्मळ आहे, दृढ आहे की हे करणं माझं कार्य नाही आहे, ह्याच्यामध्ये सुख नाही आहे. पण तरी हात उचलतोय, मारतोय, दुसऱ्यांना काहीतरी अपाय करतोय, स्वतः मारला जातोय, सगळं कार्य चालू आहे, पण तरी त्याची समता, शांती, सुख नष्ट झालं नाही, नष्ट होणार नाही. त्यामुळं कुठल्याही पर्यायात असला तरी तो ती अनुभूती करतोय आणि तसा आनंद भोगतोय. म्हणून सांगितलं श्रद्धा निर्मळ करा तुमची, बहिरंगात पुरुषार्थ करायला जाऊ नका. हा क्रोध कधी संपणार, कधी संपणार, इकडं नाही पुरुषार्थ करायचा. मी निष्क्रोध आहे जाणा तर ह्या क्रोधाचा सहज नाश होतो. म्हणून कुठल्या विभावांना दूर करायला जायचं नाही आहे, कुठल्या लोकांना दूर करायचं नाही, वस्तूला, त्या परिस्थितीला दूर करायचं नाही, त्याच्यापासून दूर पळायचं नाही आहे. करायचं कार्य एवढंच आहे आपल्याला की मी याच्यात असलो तरी याच्यापासून भिन्न जाणतोय, आणि कशाही झाले तरी सुद्धा परत प्रतिक्रमण पश्चाताप करून उपस्थापित होतोय आणि ह्याच्यापासून मी वेगळा जाणतोय. एवढी जानन क्रिया असेल तर कुठेही असलो तरी आपण सुरक्षित आहे म्हणून जाणा.
जाणा स्वतःच्या ध्रुव शाश्वत अविनाशी स्वभावाला जाणा. पर्याय तर क्षणिक आहे, विनश्वर आहे. पर्याय म्हणजे माझे स्वरूप नाहीच. पर्यायापासून सर्वथा भिन्न असणारा निजज्ञायक भाव जाणा. अतींद्रिय आनंद स्वरूपोहम, समता स्वरूपोहम, शांत स्वरूपोहम. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं